हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आम्ही चाललो आहे मथुराला. सो आम्ही गेलो गोकुळमध्ये फर्स्ट आणि तिथे आमच्यासोबत एक मोठा सीन झाला जे तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये बघसालच. त्याच्यानंतर आम्ही गेलो मथुराला आणि तिथे बिलकुल पण व्लॉग नाही केले मी, बिलकुल पण, बिकॉज तिथे आम्ही सगळं सबमिट केलं होतं. तिथं रूल आहे, आतमध्ये आपण काहीच घेऊन नाही जाऊ शकत. सो म्हणून जेवढं थोडंसं केलं आहे ते तुम्ही बघून घ्या आणि हा पूर्ण ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा. गाईज, आता आम्ही मथुरा नाही गोकुळमध्ये पोचलोय. आणि आमचं पूर्ण असं मेमरीज परत आल्या. मी आलो होतो ना, तुम्हाला माहिती आहे. सो आता चाललोय आम्ही दर्शन करायला. आता मी दर्शन करतो आणि मग ह्याच्यानंतर आपल्याला जायचंय मथुरामध्ये. आता आपण आहे गोकुळमध्ये. आता आम्ही चाललोय मथुराला बिकॉज आम्ही गोकुळमध्ये जास्त वेळ नाही थांबू शकत. आम्ही गेलो होतो वरती, आम्ही बाहेरूनच दर्शन केलं. आम्ही टाईम वेस्ट नाही करत बसलो बिकॉज त्याच्यामागं खूप मोठं रिझन आहे. तुम्हाला मी सांगते, तुम्ही जर कधी गोकुळला येणार असाल तर प्लीज ते गाईड वगैरे काही घेऊ नका. ते उगाच पैसे लुटायची कामं आहे. आणि इकडे जेवढं स्ट्रीटवर दुकानं आहे ना, त्याच्यातनं एक गोष्ट पण घेऊ नका. खायची तर बिलकुलच नका घेऊ. त्याची मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. गोकुळ एवढं छान पवित्र ठिकाण आहे. ही यमुना एवढी पवित्र नदी आहे आणि त्याच्यामध्ये हे बघा, केमिकल मुळे फेस किती पूर्ण थर आहे ऍक्च्युली. कंपनी असते ना इकडे. गाईज, अनफॉर्च्युनेटली इकडे जी मध्ये क्लिप होती ती डिलीट झालेली आहे आणि हे मी आत्ता एडिटिंग करत होते म्हणून तेव्हा बघितलं मी. सो मी तुम्हाला त्या क्लिपमध्ये काय होतं ते शॉर्टमध्ये सांगते. आम्ही तिथे गेलो होतो मंदिरामध्ये. तिथे आम्हाला एक गाईड भेटला जो की आम्हाला फोर्स करत होता घेण्यासाठी, गाईड ठेवा म्हणून. आणि आम्हाला नको होता गाईड, म्हणून आम्ही त्याला नको नको बोलत होतो. तर तो त्याचं सांगायला लागला आणि आमच्या मध्ये करत होता. सो आम्ही त्याला इग्नोर करत होतो, तरी आम्ही काहीच नाही केलं. तर त्याने आम्हाला असं अडवलं आणि आम्हाला बोलला की मी तुम्हाला दर्शन नाही करून देणार, असं तसं. आणि तिथे ना त्याचा आम्हाला खूप राग आला. तिथे असं बोलतात की तुम्हाला जर मम्मी पप्पांसाठी प्रार्थना करायची असेल तर 5,000, तुम्हाला जर पूर्ण फॅमिलीचं तुमच्या भलं व्हायला पाहिजे नाही तर 10,000 असे भोग लावायचे असतात. सो ही गोष्ट आम्हाला बिलकुल पटली नाही म्हणून आम्ही तिकडून निघून आलो. हे सगळं होतं त्या क्लिपमध्ये. ती क्लिप झाली डिलीट म्हणून आता तुम्हाला सांगते. सो बघितलं तुम्ही आमच्यासोबत काय झालं. सो माझं तुम्हाला हेच सजेशन असेल की तुम्ही गोकुळला फर्स्ट थिंग तर जाऊ नकाच, आणि जरी गेला तरी गाईड वगैरे घेऊ नका. सेकंड थिंग, तुम्ही तिथले काय गोष्टी जे खायचे वगैरे असतात ते घेऊ नका. आणि शक्यतो बाहेरूनच दर्शन करा बिकॉज आपण प्रेमाने जातो असं भोग वगैरे द्यायला ना, ते आपल्याला म्हणजे आपल्याकडून पैसे जास्त घेतात. तिथं वेगळीच हे चालू आहे, पॉलिटिक्स चालू आहे. सो सावधान रहे, सतर्क रहे. वॉट एव्हर, आता जे झालं ते झालं. आता आपण चाललोय मथुराला. लेट्स गो. गाईज, आता आम्ही मथुरामध्ये पण आमचं मथुरामध्ये पण दर्शन झालं. मी काहीच व्लॉग नाही करू शकले बिकॉज इथे सिक्युरिटी ना खूप स्ट्रिक्ट आहे. पण वॉचसुद्धा सगळं हे सबमिट करायला लागतं तिकडं. आतमध्ये काहीच अलाउड नाही आहे. म्हणून आता आम्ही दर्शन वगैरे करून झालंय
आता वाजलेत 6:30 आणि आता आम्ही चाललोय हॉटेलवर बिकॉज ह्याच्यानंतर फ्रेश होऊन परत जायचं आपल्याला वृंदावनला प्रेम मंदिरमध्ये. सो एनर्जी पाहिजे ना आता, म्हणून फ्रेश व्हायला चाललोय आम्ही हॉटेलवर. गाईज हे आहे आपलं वृंदावनचं हॉटेल. गाईज आता आलोय आम्ही प्रेम मंदिर मध्ये आणि हे एवढं सुंदर आहे, तुम्हाला काय सांगू. एवढं सुंदर काय कसं असू शकतं. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. Guys, you should must visit this place. So beautiful, so elegant, just looking like a wow. आता आम्ही जेवतो आणि झोपतो कारण की आज ना भयंकर दमलोय आणि माझा आवाज असा येतोय कारण मी खूप आजारी आहे. नॉट खूप बट आहे आजारी, तरी पण आय एम एन्जॉईंग. मी कोणाकोणाचं काय काय घेतलं हे माझं नाही आहे. The next day. आता आम्ही आलोय इस्कॉन टेम्पल मध्ये सकाळी सकाळी. लेट्स भजन करताना दाखवलं ना ते सगळे फॉरेनर्स होते. मस्त भजन करतायत आतमध्ये. ॲक्च्युली काय झालं आहे, आम्ही ना फास्टमध्ये दर्शन घेतलं बिकॉज आम्ही चाललो आहे रेल्वे स्टेशनला. बिकॉज आमची ट्रेन आहे आता किती वाजताची, 10 वाजताची, मथुरा टू दिल्ली. आम्हाला तर दिल्लीला जायचं आहे म्हणून आम्ही फास्ट दर्शन घेऊन निघालो. आता प्रसाद घेतलाय, खातोय सगळे. आमची ऑटो येस तोपर्यंत मी तुम्हाला काहीच नाही सांगितलं आम्ही ऑटोने चाललोय असं तसं, बिकॉज खूप लेट झाला होता. आम्हाला निघायचं होतं 7 वाजता म्हणून आम्ही फास्टमध्ये निघालो. आता दर्शन वगैरे झालं, आता आम्ही चाललो रेल्वे स्टेशनला. आम्ही पोहोचलो रेल्वे स्टेशनवर आणि आता आम्ही चाललोय दिल्लीला. लेट्स गो. अरे चल सगळे गेले. हा ठेव. हे मला पण
अरे माग नको. आलो फायनल उतरायचं पण वरती चल एक स्टेप. पाय दुखतो तसंच. सरक चल चल चल. आली का पुढे कशाला मारून येते शिड्यांसारखे. चला एवढ्या घाबरतात ना हे. काही जेवढी थंडी नाही इकडे सगळे उन्हात जाऊन थांबले. इकडे सावली आहे इथं ऊन आहे. आमच्या समोरून एवढ्या गाड्या जातात ते एवढ्या ट्रेन्स जातात त्या सगळ्या दिल्लीलाच चालल्या. बट आमची 10 वाजताची आहे. आम्हाला वाटलं लेट होईल म्हणून आम्ही 10 वाजताची तिकीट बुक केलं आणि आम्ही आज खूपच लवकर उठलो म्हणून आम्हाला खूप आधी येऊन थांबायला लागलं इकडे. मला तर असं बोर होत आहे ना. आत्ताशी 9:15 वाजलेत. अजून पाऊण तास आहे. काय करू. मी पूर्ण स्टेशन फिरून आले तरी मला बोर होत. मग सारखं कर ना असं थम्सअप. फोटो काढते तुझा कर ना. वाव किती मस्त फोटो आहे बघा. हे बघ सेम टू सेम. गाईज आता आलो. थांबा मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते. फर्स्ट आम्ही हजरत निजामुद्दीन अरे कहना क्या चाहते हो. हजरत निजामुद्दीन ह्या रेल्वे स्टेशनवर उतरलो. तिथून टॅक्सी घेतली. आता आलोय आम्ही लोटस टेम्पल बघायला. आणि मेन प्रॉब्लेम तर हा आहे की ह्या सगळ्यांनी नाश्ता केलेला आहे. मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे. मला लागले खूप भूक म्हणून मला तर खायचं आहे. आणि मग आतमध्ये जाऊ कारण आतमध्ये गेलो ना तर मग यायला उशीर होईल. पहिला खाऊ. हे बघा आम्ही एंट्रीवरच आहे. बट पहिले पेट पूजा फिर आता आम्ही आलोय पाणीपुरी खायला. तिचं काय वडापाव चाललंय. मला पाणीपुरी खायची. गाईस पाणीपुरी बघा कशी आहे. हे बघा कसं दिलंय. आपल्या इकडे कशी असते आज आम्ही एंट्री केली आहे लोटस टेम्पलच्या गेटच्या आतमध्ये. लोटस टेम्पल मध्ये नाही केली. कानक बरोबर नाही दिसत काढून ठेवा. कायचे काय एक कानकलं काढा ते कसं दिसत काय. हा आईचं एक सोन्याचं कानातलं हरवलंय. बट मेन तर हे की ते पडलेलं खाली आणि ते भेटले आम्हाला. तिला सांगितलं नाही अजून. तिला जरा नंतर सांगू. तर हे आत्ताशी 2:45 वाजले आणि असलं डेंजर वातावरण झालंय ना. असं वाटतं 100% पाऊस येणार आहे. वातावरण ना हे सराउंडिंग खूप छान आहे. बघू शकता लोटस टेम्पल. आम्ही आत्ताच आतमध्ये जाऊन आलोय. तुम्हाला मी एक क्लिप ॲड करून दाखवते. तर असं सगळं असतं चेअर्स आतमध्ये आणि तिथं
तिथं आपल्याला बसायचं असतं, प्रेयर करायची असते, बाकी काय नाही. 3 वाजता प्रेयर स्टार्ट होती आणि आम्ही बरोबर 3 वाजता आलो होतो. सो आम्हाला प्रेयर भेटली आणि मग आम्ही आलो बाहेर. आणि एकदम सायलेन्स मेंटेन करायचा असतो आतमध्ये, कोणाचाच आवाज येत नव्हता आणि मला एवढं हसायला येत होतं. आलो आता आम्ही, चाललोय गाईज. आता आम्ही आलोय अक्षरधामला आणि हे पण खूप सुंदर आहे. आता मी तुम्हाला काय सांगू, कसं सांगू, मला प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते आणि ॲक्च्युली ती आहे सुंदर. मी दुसरं काय बोलू नाही शकत. सुंदर आहे तर सुंदरच आहे. मी तुम्हाला एक लांबून दाखवते बघा. माझ्या घरचे मला सोडून गेले. कुठं गेले सगळे? अरे मला सगळे सोडून गेले. गाईज हा अक्षरधामचा एरिया ना खूप मोठा आहे. पार्किंगला वगैरे सगळी मस्त जागा आहे. इथं बसले पप्पा. काय बाय बाय, मी जाते आतमध्ये, फोन अलाउड नाहीये. आता मला सांगा हे अक्षरधाम तुम्हाला कसं वाटलं. आणि आम्हाला हे खूप आवडलं, आम्ही खूप दमलो. त्याच्यानंतर आम्ही गेलो हॉटेलवर. मी तुम्हाला हॉटेल आय गेस दाखवलं नाही बाहेरून, बट मी रूम दाखवली. सो व्लॉग नाही केला. सो तुम्ही आता डायरेक्टली रूम बघा आणि मग आम्ही जेवायला जातो. बघा गाईज, आता आमचं जेवण झालेलं आहे. मी दाखवलं नाही तुम्हाला बिकॉज ते जरा गडबडी, भूक लागली होती सगळ्यांना, पटापटा जेवण. सो आता आहे ना आमचं हॉटेल जिथं आहे ना तिथून लेफ्ट टर्न घेतलं ना मार्केट आहे. सो आपण जरा एक्सप्लोर करू. सो चला आता मी बघते. ॲक्च्युली मी नव्हते चालले, पप्पा बोलले. मी मग अशी जाऊन आलो तिकडं बघून, तर तिथं छान छान ड्रेसेस लावले आणि मला कपडे घ्यायला खूप आवडतं. अरे सो थोडंसं आपण एक्सप्लोर करू काय काय भेटतं मार्केटमध्ये. हां, मी काय म्हणत होते, पप्पा गेले होते. मला आजचा दिवस इथे मार्केट पुढे, तिथे मी जात नव्हते ॲक्च्युली. पप्पा बोलले तिथं खूप छान ड्रेसेस लावलेले आणि तुम्हाला जर माहिती, मला कपडे घेणं खूप आवडतं म्हणून मी चालली आहे स्पेशली बघायला. जर कपडे नसले ना मी घरी म्हणजे रूमवर येऊन झोपणार आहे. मला काही इंटरेस्ट नाही बाकीच्या शॉपिंगमध्ये, फक्त कपडे घ्यायला आवडतं. आणि थंडी खूप आहे इकडे. कशी थंडी आहे? भरपूर थंडी आहे इकडे. मी काहीच घेतलं नाही, याचा अर्थ असं होतो की आम्ही विंडो शॉपिंग करायला आलो. ॲक्च्युली एवढं काय आवडलं नाही आम्हाला, म्हणून मी काही घेतलं नाही. मी बघतोय अजून. बाय द वे उद्या आमची फ्लाईट आहे आणि उद्या पण आम्हाला लवकर निघायचं आहे, म्हणून झोपणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. A few minutes later. आजी सोबत गॉसिप करते. मी एकटीच या रूम मध्ये, सगळे गेले.
गुड नाईट, बाय बाय. आता उद्या मला लवकर उठायचंय. कशाला एअरपोर्टला जायचंय. मला माझी साडी बिडी मग विमानात बसून आम्ही आमच्या पुण्याला जाणार. बाय बाय, गुड नाईट. इट्स स्लीपिंग टाइम. गुड नाईट. आम्ही झोपायला चाललो होतो. हे माझ्यासाठी केक घेऊन आली. उद्या माझा बर्थडे आहे ना म्हणून. तर आम्ही केक कापतो. खुशी होती मला. हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. इफ यू लाईक दिस व्हिडिओ डू सबस्क्राईब टू माय चॅनल अँड हिट द लाईक बटन. बाय बाय. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि नेक्स्ट ब्लॉग माझा असणार आहे बर्थडे ब्लॉग. बाय, स्टे ट्यून.